आई काय करतेस? काळजी करताय वागत्यांचा. कसला वाकट्यांचा? वागत्यांचा. तर मित्रांनो, गावावरून आपली आई आली आणि आई आता आपल्यासाठी खास कांजी करते. आई काय आहे, काय काय घेतलंस? हे वाकटे वागते. का वाकटे घेतलेस? हो. सुक्या वाकट्याचा कांजी करतेस? वागत्यांचा. आईने सगळी तयारी केली. कांदो पण कापून घेतलोय आणि हे काय तेल पण टाकलाय. मग कर आई सुरुवात. चल असू दे, आज तुझ्या आजचा कांजी खायचा आपल्याला गावच्या पद्धतीने. आईने मस्तपैकी आता तेलावर कांदो टाकलोय आणि आज खास रेसिपी आपल्यासाठी आई बनवणार आहे. बऱ्याच वेळेला मीच बनवतो रेसिपी, आज आई बनवणार. बरोबर ना आई? हो. आई बनवतो आपल्या गावच्या पद्धती गतली रेसिपी. आता काय टाकलास तेलावर? कांदो कांदे टाकले. उमलत पण ठेवलेस? हो. हा, उमलट. उमलट ठेव. तोपर्यंत कांदो शिजते, तोपर्यंत उमलट ठेवतेस नी वागते? हो. रेवून दे, असून दे. चल कांदो आपलं शिजते दे. आई शिजलो कांदो? हो, शिजते. आता काय टाकणार? आंबट. आंबाट म्हणजे आंबावशी. आंबावशी. आंबावशी टाकते आई. आंबावशीला शिजायचं आहे. आता कांद्यावरती आंबावशी पण टाकली आणि आता टाकते ते हळद आणि आपला घरचा आगरी कोली मसाला. मसाला. आगरी कोली मसाला आई मस्त बनव हो. हो. हा कलर आहे आपल्या मसाल्याला, छान एकदम. आई गावावरून आली आणि बऱ्याच दिवसांनी आईच्या हातचा आपल्याला सुक्या वाकट्यांचा कांजी खायला भेटेल. मस्तपैकी आईने फोडणी देऊनशी कांदा एकदम शिजून फोडणी देऊनशी मसाल्याला मस्तपैकी रसा बनवला. आणि आता टाकणार आहे, काय टाकणार? बटाटे. बटाटे. बटाटे टाकणार आहे. मस्त. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. तर गावावरून आई आले आणि आई आल्यानंतर असं कधी होत नाही की आईच्या हातचा आपण कधी खात नाही. कारण आई आली काय पहिले काही असो, सुका मावरा असो ओला मावरा असो, पहिले आईला आपण कालवण बनवायला सांगतो. कारण लहानपणी आपण आईच्या हातचं भरपूर खाल्लंय आणि आई मस्त बनवते आपल्या साध्या सिंपल पद्धतीने. तर आई आपल्यासाठी आज सुक्या वाकट्यांचा कालवण बनवणारच ना आई? हो, वागत्यांचा. सुका कालवण. हा, कांजी आम्ही बोलतो, कांजी. ते आईच्या हातची टेस्ट लय भारी असते आणि लहानपणापासून ते आपण खात आलो, त्यामुळे मला जाम आवडते. प्रत्येक मुलाला आवडते आईच्या हातचं खायला, तसं मला पण आवडते. तर आता बघूया आई सोबत काय करणार, परत काय करणार? वाकट्यांच्या कांज्यासोबत काहीतरी करणारच नाही? चिंबोऱ्यांचा काही. थोडे चिंबोरे घेतलेत, एक मोठा आहे, दोन छोटे आहेत. तर चिंबोऱ्यांचा थोडासा सुका त्याचं कालवण पण बनवणार ना आई? तर आई आपला आता बघूया. बघूया. तर आईने आता जे कालवण शिजवत ठेवलंय त्यात काय करते ते. आई वाकटे टाकणारच आता? हो, वागते टाकते. आई उकोला आलो नी कांद्याला. हो. हा, आता 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 काय करणार? आता वाकटे टाकशील? वागते. वाकटे टाकशील मस्त एकदम. वाकटे येतील सुके, आपल्या गावचे येतील. आईनेच आणले ना आई? तुम्हीच दिलेस नाही वाकटे? हो. मस्त एकदम. आई आपल्याला काय नाही काहीतरी सोरे, वाकटे, बोंबे, काय नाही काहीतरी सुका मावरा वाला मावरा हाणते. आणि आता पण हाणलाय आपल्याला मावरा, ते ओला पण मावरा हाणलाय. तर आपण सुक्या मावऱ्याची वाकट्यांचं कालवण आईने बनवलंय मस्तपैकी. बघा कसली कट तडी आली. आई मस्त आजचं कालवण बनवशील वाटते, झालं होणार आहे. आणि आता काय करणार आज? खोबरा. आईने पहिली तयारी करून ठेवली वाटते ना आई? हो. काय काय घेतलास? खोबरा, कोथिंबीर, आला, मिरची, लसूण. हा, आणि मिरची लसूण बरोबर. हा. आता काय वाटणारच नाही? हो, वाटून. मिक्सर मध्ये घे, मग वाटून घ्यायचं पटापट. आपल्या तोपर्यंत कांजी शिजते, अंगे वाटून घे. तर आईने घेतले 2 मिरची, लसूण, आला आणि खोबरं अर्धा वाटी ना आई? खोबरं अर्धा वाटी असं वाटण घेतलंय. आणि आई आता टाकणार आहे थोडासा पाणी. तर आईने आता मिक्सर मध्ये खोबरा वाटायला घेतलाय. प्रकारे आपल्या आईने खोबरा वाटून घेतला. आई मस्त वाटल्यास खोबरा. तर आता आई काय करणार ते वाटण?
वाटण कांद्याला लावताय वाटण. कांजा लावता मग सगळा टाकणार का अर्धा अर्धा वाटण दिलंय आणि अर्धा वाटण त्यांच्या कांद्या. कालवण लावतेस नाही चालेल मग लाव घे. तर आईने अर्धा वाटण घेतलाय आणि अर्धा वाटण तो आता टाकलाय बघा मस्तपैकी. आपल्या कालवणाला पण कलर आला वाकट्यांचा आणि अर्धा वाटण खोबऱ्याचा टाकला. आणि पाणी किती टाकशील बस. हा बटाटा शिजलाय काय. हा. शिजत आहे. हा. मस्त आई कलर एक नंबर आहे जा. मी रेसिपी करता अवरी म्हणजे खास वाटे नाही पण तू कवा आलीस काही रेसिपी लय भारी करते. तू एकदा केलेलीच माहित आहे ना रेसिपी आई हो, ती पण जबरदस्त झालेली. तर गेल्या टायमाला पण आईने तू करलीचं कालवण बनलेलं कांजी बनलेलं. करलीचा कांजी पोपट माशाचा हा फ्राय केली पोपट माशाची ती पण भरपूर आपली व्हिडिओ चालली मस्त एकदम. तर ही पुन्हा बऱ्यापैकी आपली रेसिपी होणार आहे. तर मित्रांनो हे बघा आईने मस्तपैकी कालवण बनवलंय आणि मस्तपैकी बटाटा दाखव. हां वाकट्या बघा कशी दिसतात त्या. अरे हा बटाटा पण जबरदस्त लागते त्याच्यामध्ये खायला. शिजू दे त्याला. ते पाणी बरंच टाकलंय ते शिजेपर्यंत आपण थोडासा थांबणार आहोत. शिजू कालवणाला उकळाला आहे एक कालवण शिजते आपला मस्तपैकी उकळाला. आणि आता इथं आईकडे आईने घेतले 3 चिंबोरे गावावरून 3 चिंबोरे आणलेत खांडकीला होते. तर आई काय कापतेस नाही आणि काय करते त्याचा कांजी सुकाच करतेस जरा लपताच. अरे वा आई कापते मस्तपैकी चिंबोरी. थोडासा जरी त्याचा रस्सा भेटला तरी लय भारी वाटते एकदम. वाकट्यांचा कालवणाचा रस्सा तर केलाय आई दाखव. भरलेले आहेत काय छान आहेत एकदम. दाखव लय भारी एकदम. तुझ्या आजची टेस्ट लय भारी असते. तू कर जसं करशील त्याचा खाणार आपण. कचरा काढायचा नाही लागते खाणं. बरोबर जबरदस्त. 3 जातील पुढच्या टायमाला तो जास्ती आहे ना. जास्ती आहे पुढच्या टायमाला चिंबोरी. हा शैलेश बोला थँक्यू. शैलेश जास्ती घेऊन ये पुढच्या टायमाला चिंबोरी. अवकाश ठीक आहे. अंडा आहे काय ते आणि यातला कचरा काढते. तर मित्रांनो आपण जे घरात बनवतो नेहमी सांगतो मी नेहमी व्हिडिओवर सांगतो जे आपण घरात बनवतो तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपलं पण एक मनोरंजन होते एक आठवण राहते आयुष्यामध्ये. आणि आईवडिलांची आठवणी या व्हिडिओमार्फत कायमस्वरूपी राहील ते जन्मोजन्मी. त्यासाठी आपण कधी आई आली तर आईकडून रेसिपी बनवून घेतो. कधी कधी अण्णाकडून पण घेतो म्हणजे वडिलांकडून. हां आता हे बघा मस्तपैकी कापून झाला इथं. आणि यासाठी आपण खोबरं पण घेतलं आहे आणि हे शिजतं इथे कालवण. आता टाकते ते मीठ. हां टाक बास नाही मीठ आई. हां बास खारे असतात ना आपले वाकटे सुकलेले मीठ कमीच टाकतो. हा मीठ टाकून मित्रांनो झालाय. आणि आता मस्तपैकी त्याला ढवलून घेतलंय. दाखव आई. आई बटाटा शिजला काय. बटाटा शिजला वाकटे पण शिजायला पाहिजे नी. हां चालेल. तर ठेवूया आता 5 मिनटं शिजत त्याला. तर मित्रांनो इथं शिजते आपला वाकटीचा कालवण. आणि इथं कढईमध्ये टाकलं ते तेल आणि आई बनवते आज चिंबोऱ्याचा कालवण सुक थोडंसं. आणि त्यासाठी खोबरं आणि कांदा. आईच्या हातचं चिंबोऱ्याचा कालवण पण बनवणार आहे. बस आई. टाक कांदा. तेल एकदम कडकडीत तापला आणि टाकला तो कांदा. गावचे माणसं आपण बारीक कांदा करतो कापतो. हे मस्तपैकी आपला उभा कांदा कापताय ना आई. कोयत्यावर उभाच कांदा कापता नाही. आणि एकदम मस्त खायला पण लागते एकदम. आईने कालवण बनवलंय. त्या बाबा म्हणजे अण्णा पण आलेत गावावरून. ते आईला अण्णा बोलतात ना. अण्णा आई
अण्णा बोला का मी चिंबोऱ्याचा कालवण चढवतोय. चालेल बोलू बनवतोय. चालेल चालेल बोलू बनव बनव. त्या अण्णाची पण एक हातची चिंबोऱ्याची रेसिपी, दोन्ही पण आई अण्णाच्या हातची. तर अण्णा कांदा शिजलो नाही? कांदा टाकलाय, शिजत ठेवला. हा शिजत ठेवलो. आता काय चिंबोरी टाकशी नाही त्याला? कांदा शिजला, चिंबोरी टाकली, हा त्याचा रसा बनवायचा सुका आहे. ओके ओके. सुको रसो बनवणार. तर मित्रांनो आई बोलते की अण्णा बोलते की आईला मी बनवतोय म्हणजे बाबा बनवतात. तर तेल टाकलंय आणि टाकतात त्यात चिंबोरी. आरामात टाक. आजची रेसिपी आई अण्णाच्या हातची. मित्रांनो बघा अण्णाने टाकलं ते चिंबोरी आणि चिंबोरी आता तेलावर शिजवतात. लाल झाली पाहिजे ना अण्णा? लाल झाली पाहिजे. लाल होती तर शिजते. चिंबोऱ्यानं आता तेलावरती शिजूया थोड्या उसराने बघू. तर लसूण पण टाकायचा होता तर लसूण पण टाकलाय वरून. कांदा शिजलाय आणि चिंबोऱ्याला पण शिजवत ठेवलाय तेलावरती आणि टाकलाय तो आता लसूण. त्याला मिक्स करून घेणार आहोत. अण्णा मस्त रेसिपी जायली पाहिजे आपली. मस्त बनवते अण्णा. आता काय टाकणार हळद? हा हळद टाकतोय. हा टाक. मस्त मस्त हळद टाकली अण्णाने. त्याला हल्दीला चिंबोऱ्यामध्ये खेकड्यामध्ये मिक्स करून घेणार. बघा कसला कलर आला हल्दीला पण. अजून आपला मेन बादशाह म्हणजे मसाला यायचा आहे, अजून टाकायचा आहे. हे बघा हल्दीवर मस्त चिंबोरी वाटतात एकदम. आणि इथं शिजते ते आपला कालवण. आता तीन कापा बटाट्याची पण टाकता ना. बटाटा पण टाकला चिंबोऱ्यात मस्त वाटते नी. बरोबर. त्या अण्णाने टाकलाय बटाटा आणि आता याच्यावरती मसाला आपला आगरी कोळी फेमस मसाला आपला. बघा कसला वाटते एकदम जबरदस्त. तर मसाला घेतला अण्णाने आणि मसाल्यामध्ये टाकलं तो पाणी. पाण्यामध्ये मिक्स करून बघा आपली गावची पद्धत अण्णा बनवतात आणि त्यात टाक टाक बघा मिक्स करून पाण्यामध्ये असा मसाला टाकलाय. मसाला पण टाकून झालाय. त्याला मिक्स करणार आहोत. तर आता आपला कालवण पण मित्रांनो झालाय ना आई? कालवण झाला ना? हा हे बघा कालवण वाकट्यांचा कांजी झालाय आणि त्यात आपण बंद करणार. आणि हे शिजत ठेवलंय ते आपण. बटाटा शिजल्यानंतर हे चिंबोऱ्याचा कांजी शिजल्यानंतर म्हणजे बटाटा शिजल्यानंतर याच्यात टाकणार होतो आपण खोबरा. बरोबर ना? थोडा शिजत ठेवणार आहोत ना. हा बटाटा शिजू दे थोडेसा. बंद कराय. तर बघा मस्तपैकी मित्रांनो बटाटा पण शिजलाय आणि चिंबोरी पण शिजल्या तेलावरती. आता जाणार आहे ते आपल्या कालवणामध्ये खोबरा टाकतो. टाकून टाक सगळा. अन्न टाकलाय ते खोबरा. खोबऱ्याला पण मस्तपैकी मिक्स करणार आहोत. चिंबोऱ्याच्या कालवणामध्ये खोबरा टाकलाय आणि थोडासा पाणी पण टाकणार आहोत. नाही थोडासा रसा करणार थोडासा. तो आता मस्तपैकी खोबरा पण टाकून झाला आणि अण्णाने घेतलाय तो मीठ. मीठ टाकते बघा मस्तपैकी आपल्या कालवणाला कांद्याला कलर राहिलो जबरदस्त. मीठ पण मिक्स करून घेते अण्णा आणि मस्त सुकाच असा मस्तपैकी ग्रेव्ही घेतली कालवण बनवणार. क्रॅब मसाला बोलतात ना तसा क्रॅब मसाला. अण्णांच्या आईची आठवण जवा जावा येशील तेव्हा तेव्हा तुमच्याकडची रेसिपी करून घेईन काय अण्णा. बघा इथं शिस्त बघा इथं कालवण झाला. तर मित्रांनो आज आलेल्या आई बाबा तर आईने बनवलं ते कालवण वाकट्यांचा
आणि बाबांनी बनवला म्हणजे अण्णांनी बनवलं ते बघा चिंबोऱ्याचा कालवण कसला झाला. एक चिंबोऱ्याचा कालवण एकदम जबरदस्त क्रॅब मसाला बोलतात ना तसा. आणि हे मस्तपैकी एक कालवण आहे वाकट्यांचा. तर मित्रांनो आता जाणार होतो आम्ही जेवायला, बघूया. तर आपली रेसिपी झाली हे बघा आणि मस्तपैकी आम्ही जेवायला बसलोय. नाही आईने सगळ्यांना जेवण वाढलंय, जेवण वाढलंय हे बघा. मस्तपैकी चिंबोऱ्याचा कालवण, वाकटांचा कांजी, तर भाजी आहे. आणि बघा अशी ताटं भरलीत आमची मस्तपैकी. त्यानंतर पण जेवते. हा सुरुवात केली तिने आणि अण्णाने पण सुरुवात केली मस्तपैकी. अण्णा कांजी कसं झालाय? मस्त नाही. हा चला आम्ही आता जेवायला बसतोय. आई चला जेवूया. चिंबोरीची ग्रेव्हीवर. अण्णा काय चिंबोरी खाय नाही ना आई? नाही अन्न नाही खायची. थोडा मसाला रतनला. तर मित्रांनो मस्तपैकी आईने बघा मस्त ताट वाढला. वाकट्यांचा कालवण, भात, कांदा आणि हे बघा चिंबोरा. हे बघा ताट. आई सुरुवात कर. सुरुवात केली. रतन कसं झालं कांजी? मस्त ना, छान. अण्णा काय चिंबोऱ्यांचा कांजी खायत ना. अण्णा वाकट्यांचा कांजी मस्त झाली. आणि हे शैलेशचा ताट. या जेवायला. मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण झालंय ना. आता मी बसतोय जेवायला. इथं अण्णा पण जेवायला बसलेत आणि शैलेशभाई पण जेवायला बसलाय. शैलेश कसा झालाय कालवण? एक नंबर ना. अण्णा पण मस्त जेवतात. आई पण आहे जेवते. बायको रतन पण आजची रेसिपी. जेव्हा आई अण्णा येते ना तेव्हा मी आई अण्णाकडून नाही रतन रेसिपी बनवायला. रेसिपी म्हणजे आम्ही एक घरातला एक बनवायचं ते दाखवायचा, जेणेकरून दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो आजची आपली आईच्या आणि अण्णाच्या हातची, आपल्या आईवडिलांच्या हातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच पुन्हा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि कुटुंबामध्ये बघा घरामध्ये सगळ्यांसोबत जेवायला जी मजा आहे ना ती अलगच आहे. कारण आपण राहतोय मुंबईला कामधंद्यासाठी, गावदेश म्हणजे सर्व सोडूनशी. तर आज मस्तपैकी कुटुंब भरल्यागत नाही जबरदस्त वाटते. तर टाईम न करता आता आम्ही जेवायला बसणार आहोत आणि टेस्ट करणार आहोत. बघा मस्तपैकी असं ताट भरलंय माझं. हे बघा कसे बसले दोन भाऊ आणि वरील जेवायला बाबा. तर मित्रांनो बघा मस्तपैकी अंडा एकदम लय दिवसांनी एकत्र भेटलेत. भरलेला एक चिंबोरा घेतलाय मस्तपैकी. तर ग्रेव्ही पण जबरदस्त झाली आहे बघा. आणि हे कालवण. तर मित्रांनो टाइम न करता या जेवायला, टेस्ट करून बघूया आपण मस्तपैकी. सर्वांकडून चांगला वाटला. एक नंबर झाला आईच्या हातचं. हे सांगत आहेत कसं झालं. आईच्या हातचं कालवण पण जबरदस्त झालं नाही. अण्णाच्या हातचं चिंबोऱ्याचं कालवण ग्रेव्ही. एक नंबर. आई अण्णाच्या हातचं बघा कालवण आणि चिंबोऱ्याचा ग्रेव्ही कालवण एक नंबर झालाय बापरे. मित्रांनो टाइम न करता जेवायला बसलोय बघा. मस्तपैकी असा अंडा पण आहे. आय होप ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलीच पाहिजे. कारण हे कुटुंबासोबत आपण रेसिपी बनवलेली आहे बऱ्याच दिवसांनी. तर ही व्हिडिओ, तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन आपल्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये, मावऱ्याच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया आजच्या पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. या जेवला जबरदस्त झाला. तुम्ही ही ताई घेतली जेवायला बसले. आई जेवते आणि माझं तर जेवण झालं. मी पहिलाच चालू केलेलं. बाय बाय.